धनंजय मुंडे यांचं मृत्यूपत्र न्यूज मराठीच्या हाती लागलं आहे। त्यामुळे या मृत्यूपत्रामधून मोठमोठी खुलासे समोर येत आहेत। धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाची फसवणूक केली आहे का? धनंजय मुंडे यांनी महिलांची फसवणूक केली आहे का? धनंजय मुंडे यांच्या मृत्यूपत्रामध्ये नक्की काय आहे? यासारख्या सर्व प्रश्नांची उत्तरं व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी तानाजी करचे, तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी। धनंजय मुंडे यांच्या मृत्यूपत्रामध्ये त्यांनी माझी पहिली पत्नी करुणा मुंडे असून तिच्यापासून मला 2 मुली असल्याचे सांगितले आहे। तर राजश्री मुंडे हे धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी असल्याचा उल्लेख या मृत्यूपत्रामध्ये करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। करुणा शर्मा उर्फ मुंडे या महाराष्ट्रभर धनंजय मुंडे हे माझे पती असल्याचे सांगत आहेत। परंतु धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे या माझ्या पत्नी नसून आमचे परस्पर सहमतीचे संबंध होते आणि त्यातून आम्हाला मुलं झाली असल्याची कबुली अनेक वेळा समाज माध्यमांसमोर दिली आहे। परंतु या मृत्यूपत्रामध्ये स्पष्ट लिहिले आहे की करुणा मुंडे ही माझी पहिली पत्नी असून माझ्या मृत्यूनंतर माझ्या संपत्तीतील ती बरोबरीची हिस्सेदार असेल। धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाला जे शपथपत्र सादर केलं त्यामध्ये त्यांना एकच पत्नी असल्याचा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। व धनंजय मुंडे यांनी आपली पहिली पत्नी करुणा मुंडे यांचा उल्लेख निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या शपथपत्रात का केला नाही, यावरून धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाची फसवणूक केली आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे। जर धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाची फसवणूक केली असेल तर निवडणूक आयोगाकडून धनंजय मुंडे यांच्यावरती कारवाई का केली जात नाही? पाठीमागे देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकांपूर्वी निवडणूक आयोगाला जे शपथपत्र सादर केलं होतं त्या शपथपत्रामध्ये आपल्याला पत्नी नसल्याचा उल्लेख केला होता। परंतु काही दिवसानंतर नरेंद्र मोदी यांचं लग्न झाले असूनही त्यांनी आपल्या पत्नी नसल्याचा उल्लेख शपथपत्रामध्ये केल्याचे समोर आले। त्यानंतर 2019 पासून नरेंद्र मोदी निवडणूक आयोगाला सादर करत असलेल्या शपथपत्रामध्ये आपल्या पत्नीचा उल्लेख करू लागले आहेत। पुन्हा प्रश्न तोच उपस्थित होतो की आपली व्यक्तिगत माहिती लपवण्याचा ठपका ठेवून या नेत्यांवरती निवडणूक आयोग का कारवाई करत नाही? 3 अपत्यांचा कायदा फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच का लागू केला जात आहे? हा कायदा आमदारांसाठी का लागू केला जात नाही? भारतामध्ये कायद्यासमोर जर सर्व लोक समान असतील तर हा कायदा आमदारांसाठी का लागू केला जात नाही? अनेक आमदारांना 2 पेक्षा अधिक अपत्य असून त्यांचा जन्म 2000 नंतर झालेला आहे, परंतु तरीही अशा आमदारांवरती अपत्याची कोणतीही कारवाई केली जात नाही। एकदा अजित पवार आपल्या भाषणामध्ये म्हणाले होते, 2 पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या आमदारांवरती अपत्याची कारवाई करा। परंतु त्यांच्याच पक्षातील धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाची फसवणूक करत त्यांची पत्नी करुणा मुंडे आणि त्यांच्यापासून झालेली अपत्य यांची माहिती निवडणूक आयोगाला न देता निवडणूक आयोगाची फसवणूक केली असल्याच्या चर्चा होत आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक आयोग काय पावलं उचलणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुढच्या भागामध्ये पुण्यातील घनवट आणि धनंजय मुंडे यांच्यात काय संबंध आहेत, धनंजय मुंडे हे स्वतःचे नातेवाईक व दुसरी पत्नी असणाऱ्या राजश्री मुंडे यांच्या कोणकोणत्या कंपन्यांमध्ये पार्टनरशिप आहेत, धनंजय मुंडे यांच्या कोणत्या नातेवाईकांची संपत्ती कुठे आणि किती कोटी रुपयांची आहे, या सर्वांची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या समोर लवकरच आणणार आहोत। तोपर्यंत या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। धन्यवाद।